श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 52। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। तदनंतर ग्रंथ संपूर्ण करू अवतरणिका देऊन सारांश निवेदन ग्रंथाचा देही असता निज भक्ताला वेळोवेळी जो अनुभव दिधला त्याचा ग्रंथ ही साई लीला ग्रंथ लिहविला स्मरणार्थ साई लीला परम पवित्र त्यातील सच्चरित कथा सत्र वाचा हे निज गुरु चरित्र इह परत्र प्रबोधक संग्रही जाते असंख्यात परिव्युत्पत्ति विद्यारहित करी धरुनी हे माडपंत हे निज सच्चरित लिहविले काही आपण आपुली ख्याती स्वमुखे शिष्या श्रवण करविती तेही गेलिया निज धामा प्रति या ग्रंथा स्फूर्ती तैपासून परोपरीच्या वार्ता गहन साई जेव्हा करीत कथन श्रोते होत अत्यंत तल्लीन भूक तहान विसरत जिही पाहिले साई स्वरूप हरले तयांचे त्रिविध ताप ऐसा ज्यांचा तेज प्रताप साध्यंत केवी वर्णावा ऐसा साई उदार कीर्ती जे जे लागले त्याच्या भक्ती तयांची या उद्धारा प्रती ठेविली निज ख्याती लिहून गोदावरीचे पवित्र स्नान पुढे घेवोनिया समाधी दर्शन करावे हे सच्चरित श्रवण त्रिताप शमन होतील सहज बोलता जयाच्या गोष्टी नकळत पडे परमार्थ मिठी प्रेमे घालाया ग्रंथी दिठी पापांच्या कोटी निरसतील जन्म मरण यातायाती सुखवाव्या जे मने इच्छिती तिही अखंड स्मरण भक्ती
जेणे दावूनी आपुली पाऊले, प्रेमे निज भक्त भाविक बळे, देहीच असता विदेही केले, परमार्थाला विले अक्कळपणे. सागरासी देता आलिंगन, सरिता विसरते सरितापण, तैसा भक्त येता शरण, नुरविसी दुजे पण भक्ताचे. दोन्ही दीप एक होती, एकमेका आलिंगन देती, तात्काळ हरपे द्वैत स्थिती, एकची दीप्ती एकत्वे. कर्पूर सोडूनी त्याची धृती, सूर्या सोडूनी त्याची दीप्ती, कनका सोडूनी त्याची कांती, राहील का निश्चिती वेगळी. जैसी सागरी रिघे सरिता, सागरची होऊनी ठाके तत्वता, अथवा लवण सागरी रिघता, सागरी समरसता तत्काळ. तेणे परी येता साई परी शरण, भक्ता माझी नुरे दुजे पण, भक्त होती समसमान, त्यागुनी मी पण आपुले. जागृती स्वप्न अथवा सुषुप्ती, तिही माझी लकवण्या ही स्थिती, जाहली साई मय वृत्ती, संसार निवृत्ती काय दुजी. असो आता येऊनी लोटांगणासी, हेची मागतो पायांपाशी, तुझ वीणा अन्यत्र यावांछेसी, जाऊन देसी एकसरी. ब्रह्मादि स्तंभ पर्यंत, घटमठी सबाह्य आकाशवत, परिपूर्ण जो सर्वभूतात, विषमता यत्किंचित जो नेणे. सकळ भक्त ज्या समसमान, जो नेणे मानावमान, प्रिया प्रिय नेणे जयाचे मन, जयान विषमपण तिळभर. शरण रिघूत्या साई समर्था, जो निज स्मरणे दे सर्वार्था, त्याच्या चरणी अखंड माथा, ठेवुनी कृतार्था होऊ की. आता श्रोते सज्जन भक्त प्रवर, सर्वा माझा नमस्कार. तुम्ही थोर मित्राचार, विनवितो साचार ते परिसा. मासो मासी काढूनी अवसर, कथा परिसल्या ज्या काळवर, त्या जयाच्या तयाचा विसर, नेदा क्षणभर पडावया. आपण जो जो सप्रेम चित्ता, परिसता या साईच्या कथा, तो तो मी जो येथील वक्ता, तया उल्हासता दे साई. तैसे जै श्रोतेन दत्तावधान, वक्तान केव्हाही सुप्रसन्न, परस्परांच्या प्रसन्नते वीण, वाऊगा क्षीण श्रवणाचा. परमदुस्तर भवसागर, उसळती मोहाच्या लाटा अनिवार, आदळती अविचार तटावर, पाडिती तरुवर धैर्याचे. वाजतो अहंकाराचा वारा, तेणे हा डहुळे सागर सा.
अगस्ती रूपे प्राशी गुरुवर, तयांचे जे चरण रज किंकर, तया न लव मात्र भय त्यांचे. म्हणोनी साई समर्थ सद्गुरु, होऊन या भवाब्धीचे तारू, आम्ही जे केवळ कास धरू, त्या सर्वांस उतरू पैल पार. महादुस्तर हा भवार्णव, करा साई चरणांची नाव, दाविल निर्भय पैल ठाव, पहानव लाव निष्ठेचा. पाळिता या ऐशा व्रता, भासेन संसार दुःख तीव्रता, लाभन अन्य येणे परता, सेव्य समर्थता तीहीच. साई चरणी अत्यंत भक्ती, नयनी कोंदो साई मूर्ती, साईच दिसो सर्वाभूती, ऐसी ही स्थिती भक्ता येवो. होऊनिया स्वच्छंदवर्ती, पूर्वजन्मी पावलो च्युती, आता तरी लाभो सद्गती, संग निर्मुक्ती ये अर्थी. पाठीसी असता श्री समर्थ, कोणीही लावू न शके हात, ऐसी या निर्धारे जे निर्धास्त, धन्य ते भक्त साईचे. असो आता येते मना, धरुनिया बाबांच्या चरणा, करावी तयास एक प्रार्थना, सकल भक्त जना कारणे. की हा ग्रंथ सर्वांघरी, असावा नित्य पाठांतरी, नियमे प्रेमे पारायण करी, संकटे वारी तयांची. होवोनिया शुचिर्भूत, प्रेम आणि श्रद्धायुक्त, वाचील जो हा 7 दिसात, अनिष्टे शांत तयांची. तो हा अध्यात्म तंतूंनी विणिला, कृष्ण ब्रह्म कथा ही भरला, ब्रह्मात्मैक्य रसी तरतरला, अपूर्व उथळला अद्वैती. यानाथ काव्य नंदनवनी, 32 खणांची या वृंदावनी, या गोड मनोहर सदुग्धानी, ज्ञानी अज्ञानी रमताती. करिता हे सच्चरित श्रवण, अथवा नेमे पारायण, करितील साई समर्थ चरण, संकट निवारण अविलंबे. धनेच्छुसी लाभेल धन, शुद्ध व्यवहारी यशपूर्ण, फळ येईल निष्ठे समान, येईन भावाविण अनुभव. आदरे करिता ग्रंथ वाचन, साई समर्थ सुप्रसन्न, करी अज्ञान दारिद्र्य विच्छिन्न, ज्ञान धन संपन्नता देई. ग्रंथ रचनी साई संकेत, तैसेच तयाचे गुप्त मनोगत, होईल जो तच्चरणानुरक्त, धन्य त्या जीवित भक्ताचे. चित्त करूनिया सुसमाहित, नेमनिष्ठ हे सच्चरित,
वाचावा एकतरी अध्यायनित होईल अमित सुखदायी जयामनी स्वहित विचार तेणे हा ग्रंथ वाचावा साचार जन्मोजन्मी साईचे उपकार आनंद निर्भर आठवील गुरुपौर्णिमा गोकुळ अष्टमी पुण्यतिथी रामनवमी या साईच्या उत्सवी नियमी ग्रंथ निजधामी वाचावा जैसा जैसा संगचित्ती तैसी तैसी जन्मप्राप्ती अन्ते मती तैसी गती शास्त्रसम्मती आलागी भक्तांचा आधार श्री साई त्या वीण विघ्नेन पडती ठाई लेकुरा लागी कनवाळू माई येथ नवलाई कायती कायवानु कथाया परती शब्दची जेथे पावती उपरती वाटे रहावे मौन वृत्ती योग्य स्तुती तीच तरी तीव्र मोक्षेच्छा मनी धरून शुभकर्मेच नित्य करून श्रवणादि नवविध भक्तीचे सेवन केलिया शुद्धांतःकरण होईल हेन सद्गुरु प्रसादावेण तया वीणना परतत्वज्ञान ब्रह्मैवाहं नित्यस्मरण गुरुनिष्ठा प्रवणतो होय संबंध जैसा पिता पुत्र गुरु हे उपमा नाम मात्र पिता करी इह सुखा पात्र गुरु इहामुत्र सुखदाता पिता अर्पील क्षणिक वित्त गुरु अर्पील क्षयातीत अविनाश वस्तु करील प्रतीत अपरोक्ष हातात देईल माता 9 मास पोटी धरी जन्म देता घाली बाहेरी गुरुमातेची उलटी परी बाहेरील भीतरी घालील अंती गुरु गुरु स्मरण करिता शिष्य निश्चंक लाधेल सायुज्यता मग तो स्वये गुरुने हाणिता पूर्ण ब्रह्मता लाधेल गुरु करीचा आघात करील जन्म मरण निपात गुरु करिता देहाचा अंत कोण मग भाग्यवंत या परता खड्ग तोमर परश शूल इत्यादी हाती घ्यावे लागेल आघात पडता शुद्धी असेल मूर्ती मग दिसेल सद्गुरुची कितीही करा देहाचे जतन केव्हा तरी होणार पतन मग तयाचे गुरु हस्ते हनन पुनर्जनन हारक मारा मरे मरे तो मार छेदा माझा समूळ अहंकार जेणे न पुनर्जन्म येणार ऐसा मज दुर्धर द्या मार जाळा माझे कर्मा कर्म निवारा माझे धर्मा धर्म जेणे मज होईल सुख परम ऐसा मोह भ्रम छेदा
नको हा उपद्व्याप जन्माचा, जाता शरण निघावयास तव तू उभा चौबाजूस, पूर्व पश्चिम अवघ्या दिशास, अधोर्ध्व आकाश पाताळी, अवघ्या ठाई तुझा वास, तरी मज माझी तुझा वास, किंबहुना मी तू हा भेदाभास, मानिता सायास मज वाटे, म्हणून हे माड अनन्य शरण, दृढ धरी सद्गुरु चरण, चुकवी पुनर्जन्म मरण, ऐसे निजोद्धरण संपादी, ही काय थोडी कृती अघटित, भक्त उद्धाराया असंख्यात, निर्माण केले हे निज चरित, हे माड निमित्त करुनिया, हे श्री साई समर्थ चरित, वावे मज हाते हे अघटित, नातो साई कृपे विरहित, पामरा मज अघटित हे, नाही फारा दिसांचा सहवास, नाही संत ओळखण्याचा अभ्यास, अंगीन शोधक दृष्टीचे साहस, देखणे अविश्वास पूर्वक, कधी न केली अनन्य भावे उपासना, कधी न क्षणभर बैसलो भजना, ऐसी या हस्ते चरितलेखना, करवोनिया जना दावियले, साधावया निज वचनार्थ, साईच आठवुनी देती हा ग्रंथ, पुरवूनी घेती हा निज कार्यार्थ, हे माड हा व्यर्थ नावाला, मशके काय उचलावा मेरू, टिटवी जै उपसावा सागरू, परिपाठी असता सद्गुरु, अद्भुत करणी घडवितो, असो आता श्रोते जन, करीतो तुम्हास अभिवंदन, जाहला हा ग्रंथ संपूर्ण, साई समर्पण साईचा, श्रोतृवृंदा सान थोरा, माझे लोटांगण एकसरा, तुमचे निधर्मेया कथा सत्रा, साई चरित्रा संपविले, मी कोण येथे संपविणार, हा तरी व्यर्थ अहंकार, जेथे साई सूत्रधार, तेथे हे म्हणणार मी कोण, तरी त्यागुनी अभिमान मूल ब्याद, गावे निज गुरु गुणानुवाद, मनोज्ञात्याया बोधप्रद, ऐसी या वाग्यज्ञा संपवितो, येथे पूर्ण झाला हा ग्रंथ, पूर्ण झाला माझा मनोरथ, पूर्ण झाला साई कार्यार्थ, मीही कृतार्थ जाहलो, ऐसा ग्रंथ अध्ययिता संपूर्ण, मनःकामना होतील पूर्ण, हृदयी धरिल्या सद्गुरु चरण, होईल उत्तीर्ण भवसागर, रोगिया होय आरोग्य, दरिद्री होय धनाढ्य, संकल्प विकल्पा येई स्थैर्य, दीना औदार्य लाभेल, पिशाच बाधा अपस
स्मार, ग्रंथावर्तने होतील दूर. मूक पंग पंगू बधिर, तयाही सुख कर हे श्रवण. जो शक्तिमान परमेश्वर, तयासा जयासी पडला विसर. ऐसे जे अविद्या मोहित नर, होईल उद्धार तयांचा. नर असूनी असुराचार, करूनी मिथ्या दवडिती शरीर. संसार मानिती सुखाचे आगर, होईल उद्धार तयांचा. अगाध साई नाथांची करणी, हे माड नितांत स्थापिला चरणी. तयाला निज सेवेसी लावुनी, सेवाही करवुनी घेतली. शेवटी जो जगच्चालक, सद्गुरु प्रबुद्धी प्रेरक. तयाच्या चरणी अमितपूर्वक, लेखणी मस्तक अर्पितो. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, 52तमोऽध्यायः सम्पूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.